हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता तुम्ही थंबनेल बघितल्याप्रमाणे 3 वर्ष माझ्या लग्नाला झालेत आणि ही माझी पहिलीच वटपौर्णिमेची पूजा आहे. तर असं का? तर ते मी पुढे तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून कसा वाटला मला ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता झालं काय ते मी तुम्हाला सांगते. लग्नाला होत आहे 3 वर्ष आणि वटपौर्णिमेची पूजा ही पहिलीच. तर माझ्या म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या 4-5 महिन्याकडून मला मी प्रेग्नेंट राहिली आणि तेव्हा 2-3 महिन्याकडून म्हणजे मला 3रा का 4था महिना चालू होता आणि मे महिन्यामध्ये मला 3रा महिना चालू होता आणि जून महिन्यामध्ये वटपौर्णिमेची पूजा होती. मग असा विचार केला की आपण करावं, पण आम्ही वामनाला विचारलं. वामनाने म्हटलं की करायचं नसतं, म्हणजे गरोदर बाईंनी वटपौर्णिमेची पूजा करायची नसते. मग तेव्हा पण आम्ही राहू दिला. आता दुसऱ्या वर्षी म्हणजे पहिलं जे बाळ होतं, प्रेग्नन्सी राहिली होती, ती बाळ खाली झालं होतं. म्हणजे 4थ्या-5व्या महिन्यामध्ये ते बाळ अबॉर्शन झालं होतं, कारण की त्याला काही थोडेफार प्रॉब्लेम सांगितले होते. जेव्हा मी सेकंड वेळेस प्रेग्नंट राहिले, म्हणजे तेव्हा माझ्या पोटामध्ये समर्थ होता आणि तेव्हा पण म्हणजे पहिला एक्सपिरियन्स होता की बाबा पौर्णिमेला म्हणजे गरोदरबाईंनी पूजायचं नसतं म्हणून. आम्ही तेव्हा पण सोडून दिलं, पूजलं नाही. आम्ही म्हटलं होतं की पुढल्या वर्षी बेबीला घेऊन हे करायचं, ते आता जे जस्ट खरं होतं आहे. मग तेव्हा पण विषय सोडून दिला आणि ह्या वर्षी म्हणजे माझ्या लग्नाला होत आहे 3 वर्ष, आता 4था लागतो. 3ऱ्या वर्षी माझं बाळ माझ्यासोबत आहे. आता मी सध्या करणार आहे वटपौर्णिमेची पूजा. सो ताट वगैरे सगळं रेडी आहे आणि साडी पण मी सगळं वरी काढून ठेवलं, साहित्य वगैरे काय घ्यायचे किंवा काय घालायचे किंवा नेसायचे ते. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माझी साडी दाखवते. ही आहे माझी साडी, जी की आमच्या ननंदबाईने ना माझ्या वाढदिवसाला, म्हणजेच की ब्लॉग बघितला असेल तर त्यांनी मला साडी घेतली होती. तर मी ह्या साडीचा ना ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेतला. आता ही साडी मी घालणार आहे. सो याचा ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते. तर याचा ब्लाऊज तर इतका मस्त शिवला आहे ना, बापरे. हे बॅकलेस डिझाईन आहे. इथून जे बाहुबली असतं ना, इथं फुगा असतो त्या टाईपमध्ये शिवलं आणि खाली मस्त गोंडे लावलेत. हे बंद आहेत. आता मी साडी वगैरे घालायचं आहे. आई तिकडं बाहेर स्वयंपाक करत आहेत. आज पुरण घातलेलं आहे आणि समज पण मस्त झोपी गेलेला आहे. त्यामुळे म्हटलं की आपण पटकन आपलं आवरून घेऊ. तर सगळ्यात अगोदर ना मी मस्त माझी साडी वगैरे घालते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. छान अशी साडी लिहून तयार आहे. आता फायनल लुक तुम्हाला मी नंतर दाखवते, पण त्या अगोदर मला मस्त मेकअप वगैरे करून घ्यायचं आहे. सो माझी मेकअपची पिटारा डब्बी तयार आहे. सो पटापट मी मेकअप वगैरे करून घेते त्या अगोदर. तर सगळ्यात अगोदर मी लावते बीबी क्रीम. तर मला काही जास्त मेकअप करता येत नाही किंवा माझ्याकडे कुठले जास्त प्रोडक्ट नाही आहे. फक्त तेवढी बीबी क्रीम आहे, त्यानंतर थोडंसं पावडर म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर जे असतं ते आहे आणि त्यानंतर आपलं लिपस्टिक, लायनर, काजळ, एवढेच 2-4 मोजक्याच गोष्टी माझ्याजवळ आहेत. कारण मला जास्त मेकअप जमत नाही आणि ते घेऊनही तसे काही पडून राहणार, त्यामुळे ते पण काही घेतलं नाही. आणि ही एक गोष्ट तुम्ही इग्नोर करा, साडीची पिन मी तात्पुरतं बसवलं आहे आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं देखील, कारण माझ्या साडीची पिन बरोबर बसली नाही आहे आणि ती नंतर मी बरोबर बसले, तुम्ही नंतर बघू शकता. त्यानंतर मी मस्त परफ्यूम वगैरे लावून घेते आणि लगेच ना मला केस पण विचारायचे होते. सो ते पटकन आवरून घेते, कारण समर्थ पण झोपी गेला आहे आणि आईचा स्वयंपाक वगैरे होत आला आहे. फक्त आईचं निवडं वगैरे करायचे राहिलेत. आता त्यामुळं मी मेकअप वगैरे करायला घेतले आणि मुहूर्त फक्त 11च्या आतलाच आहे. त्यामुळं आता कंप्लीट 9:20 व्हायलेत आणि मला पटकन आवरून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर मी लिपस्टिक वगैरे लावून घेतले आणि इथं पण माझं लिपस्टिक पुसणं चालू असते, कारण जास्त लागले.
त्यानंतर मी सगळी ताट वगैरे सकाळीच आवरून घेतलं होतं, ते पटकन घेऊन ना बाया वगैरे आल्या होत्या. आता मस्त इथं माझी पूजा झाली आणि जी लाल कलरची फुलं ठेवलेली दिसते ना, ती मी पूजा केलेली आहे. सो ही पूजा कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही माझी पहिलीच वटपौर्णिमेची पूजा होती, त्यामुळं मला काही एक्सपिरियन्स नव्हता कुठल्या गोष्टीचा. तर मी ना सगळी यूट्यूबवरचं बघून केलेलं आहे आणि थोड्याफार आईच्या पण गोष्टी आहेत, म्हणजे त्यांनी सांगितल्या म्हणून काही गोष्टी माझ्या ध्यानामध्ये आल्या. सो सगळ्या मिळून ना छान अशी पूजा केलो. आणि मला ही एक गोष्ट माहिती नव्हती, दोरा तांब्यामध्ये घालूनच 7 फेरे मारतात ते. आणि अगोदर लहान होते तेव्हा मी असे बघितले ना, मग तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपलं लग्न होतं आणि जेव्हा ही करायची वेळ येते ना, तेव्हा इतकं भारी वाटतं, बापरे काय सांगायचं. तर आमचं डिस्कस चालू होतं, म्हणजे की फिरता फिरता काही म्हणायचं असते काय किंवा काय. आणि एक ताई दोरा वगैरे लावत होता, त्यामुळे आम्ही त्यांच्यामुळे पण थांबलो होतो. सो सगळं झाल्यानंतर आम्ही छान अशा फेऱ्या मारल्या. आणि असं म्हणतात, आपल्या हिंदू धर्मात वडाच्या झाडाला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. या दिवसामागे सावित्री आणि सत्यवानाची पवित्र कथा आहे. सावित्रीने आपल्या भक्ती, प्रेम आणि धैर्याबळावर यमराजकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. म्हणून प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाचे व्रत आणि पूजा करतात. या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली जाते. वडाचे झाड दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळला जातो. त्यानंतर 7 फेरे मारले जातात. हे 7 फेरे म्हणजे 7 जन्माची पवित्र साथीसाठी प्रार्थना केली जाते. सो त्यानंतर ना मस्त आम्ही फेऱ्या वगैरे मारून घेतल्या आणि 7 फेऱ्या आम्ही असं मारलो होतो. तर 7 फेरे मारून झाल्यानंतर ना मला माहितीच नव्हतं, म्हणजे आपण जे तांब्यामध्ये दोरा ठेवून फेऱ्या मारतो ते तांब्यामध्येच ठेवून तोडायचं असतं ते, कारण फर्स्ट पौर्णिमा होती आणि फर्स्ट एक्सपिरियन्स पण होता. सो ते त्या सगळ्यांचं बघून मी केले, तोडलं वगैरे, म्हणजे धागा जो असतो तो तोडला. आणि त्यानंतर जी पाया वगैरे पडायचं असतं ते पडून घेतलं. त्यानंतर मारुतीला पण निवद वगैरे आणलं होतं, ते पण ठेवून घेतलं. आणि सगळ्यांची इथं ओटी भरत होते, म्हणजेच की जे आंबे तांदूळ घेऊ कोण आणतं ना, ते ओटी भरत होते. आणि इथं सगळ्यांनी उखाणे घेत होते. आता माझं उखाणं काय थांबा तुम्हाला सांगते. करते वडाची पूजा, लावते कुंकू कपाळी, साधे श्रावणाचं नाव घेते वडपूजन या दिवशी, असं मी उखाणा घेतला होता. त्यानंतर आम्ही मग जेवण वगैरे करून घेतलं आणि हे माझ्याकडं असं काहीसं बघत होते, मला इतकं हसू येत होतं. त्यानंतर ह्या दोघांचं निरीक्षण करणं चालू होतं तिकडं. मग असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू, बाय बाय.